राम राम विद्यार्थी मित्रांनो, जय हरी. आपल्याला काय शिकायचे आज? र हा कंपित वर्ण आहे. कोणता? र हा कंपित वर्ण. आणि ते र लिहिण्याच्या 4 पद्धती आहे. पहिली पद्धत आहे रकार तिरपी रेषा. रकार तिरपी रेषा लक्षात घ्या. रकार तिरपी रेषा. उदाहरणार्थ प्रकार, क्रम, नम्र. बघा लक्षात घ्या काय घडतंय तर त्याच्या पोटामध्ये तिरपी रेषा येते म्हणजे याला म्हणायचंय रकार. रचा ज्याला आहे आकार त्याला म्हणायचं रकार तिरपी रेषा. दुसरा प्रकार जर आपण बघितला तर र फार किंवा रेफ. आता रफार किंवा रेफ बघा तुम्ही, आपण शाळेत गेलो आपण वर्ग, स्वर्ग, कर्क. आता बघा इथे हे जे चिन्ह दिसतंय तुम्हाला हे र आहे. काय आहे? र. पण याचं नाव आहे रफार किंवा रेफ. तिसरा प्रकार जर आपण बघितला मुलांनो काय आहे बघा, आपण म्हटलं रकार अर्धचंद्र. रकार अर्धचंद्र. आता रकार अर्धचंद्र म्हणजे रचा आकार आहे म्हणजे रचा उच्चार आहे. आपण म्हटलं काय? कैर्या, कुऱ्हाड, कराड. येते लक्षात? तर हे जे दिसतंय तुम्हाला हे सुद्धा र आहे आणि त्याचं नाव आहे रकार अर्धचंद्र. आणि चौथा जो प्रकार आहे तो बघा, आपण म्हणतो रकार काय? रकारचा आहे आकार काकपद. काय? काकपद. कसं तर बघा महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये जे तुम्हाला ट्रच्या खाली र दिसतंय महाराष्ट्र त्याला म्हणायचं काकपद. काय म्हणायचं? काकपद. जसं आपण लिहिलं ट्रक, ट्रेन, तर हे जे र दिसतं या रचं नाव काय आहे बाळांनो? काकपद. आता या ठिकाणी लक्षात घ्या, जर समजा आपण लिहिलं कृपा व्हावी, आम्ही जातो तुमची कृपा शोधावी. कृपा, कृपा हे जे रू दिसतं हे रचा संबंध नाही. तर हे काय आहे तर हा स्वर आहे. कोणता? रू नावाचा स्वर आहे म्हणजे इथं र नाही. मग या चिन्हाचं नाव काय हे लक्षात घ्या. या चिन्हाचं नाव काय आहे? रुकार. रूचा आहे ज्याला आकार त्याला म्हणा रुकार. अशा पद्धतीने जर तुम्हाला नवनवीन माहिती शिकायची असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.